हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास ॲपल कीबोर्ड क्लास 1 लेसन नंबर 4 द कीबोर्ड जो कम्प्युटरचा पार्ट असतो त्या कीबोर्ड रिलेटेड हा लेसन इथे देण्यात आलेला आहे. अ कीबोर्ड इज पार्ट ऑफ कम्प्युटर. तर इथे काय म्हणण्यात आलेलं आहे, जो कीबोर्ड असतो तो कीबोर्ड काय असतो, कम्प्युटरचा एक पार्ट असतो, कम्प्युटरचा एक भाग असतो. येथे सांगण्यात आलेला आहे इट हॅज मेनी बटन्स. कीबोर्डवर भरपूर बटन्स असतात. पहा, आपल्याला इथे बटन्स दिसून येत आहेत. त्या बटनांना कीज असे म्हणतात. काय म्हणतात? कीज असे म्हणतात. इथं लिहून दाखवण्यात आलेलं आहे. पहा, इट हॅज अ मेनी बटन्स. कीबोर्ड्सला भरपूर बटन्स असतात. The buttons on a keyboards are called keys. जे कीबोर्ड्सवर बटन आहेत त्यांना की असे म्हणतात. The keys of a keyboards are like the keys on a typewriter or a calculator. जे कीबोर्डचे सगळे जे कीज आहेत, कीज म्हणजेच काय, बटन, ते कशासारखे असतात? आर लाईक म्हणजेच काय, कशासारखे असतात, कशासारखे दिसतात? द कीज ऑन अ टाइपरायटर. टाइपरायटरवर जे कीज असतात, टाइपरायटरवर जे बटन्स असतात, किंवा कॅल्क्युलेटरवर जे बटन्स असतात किंवा कीज असतात त्यांच्यासारखे ते दिसतात. तर इथे आपल्याला टाइपरायटर आणि कॅल्क्युलेटर यांचे पिक्चर्स दाखवण्यात आलेले आहे. त्यांच्यावर तिथे आपल्याला त्यांचे बटन्स, त्या बटनला सुद्धा इथं कीज असं म्हटलेलं आहे. त्यासारखेच हे कीबोर्डचे सुद्धा कीज असणार आहेत किंवा बटन्स असणार आहेत. They are not like the keys of key chain or a locks. हे जे बटन्स आहेत कीबोर्डचे, ते जे कीबोर्डचे जे बटन्स आहेत ते आपल्या चावी सारखे किंवा लॉक सारखे की चेन नसणार आहेत. आर नॉट लाईक यांच्यासारखे नसणार आहेत. हे बटनांसारखे कीज असणार आहेत, येथे सांगण्यात आलेलं आहे. चला तर येथे कीबोर्डवर कोणकोणते कीज आहेत, कोणकोणते बटन्स आहेत ते आपण पाहून घेऊया. अल्फाबेट कीज. अल्फाबेट कीज म्हणजेच काय, अल्फाबेट्स म्हणजेच काय, ए टू झेड या लेटर्सना अल्फाबेट म्हणतात. मग ए टू झेड लेटर पासून जे काही बटन्स असणार आहेत त्यांना येथे अल्फाबेट कीज असे म्हणतात. चला तर पाहून घेऊया. सम कीज ऑन अ कीबोर्ड्स हॅव अ लेटर्स ऑन देम. So these keys are called alphabet keys. काही कीजवर, कीबोर्डच्या काही कीजवर लेटर्स असणार आहेत. त्या कीजवर काय असणार आहेत? लेटर्स असणार आहेत. These keys are, त्या कीजना किंवा त्या बटन्सना आपण येथे अल्फाबेट कीज असे म्हणणार आहोत. The letters are of the English alphabet. हे जे काही लेटर्स असणार आहेत ते लेटर्स इंग्लिश अल्फाबेट्स असणार आहेत. इंग्लिश अल्फाबेट हे ए टू झेड पासून स्टार्ट होतात. राईट द लेटर्स ऑफ द इंग्लिश अल्फाबेट इन कॅपिटल्स हिअर. तर इथे आपल्याला 2 लाईन्स देण्यात आलेल्या आहेत. खाली स्पेस देण्यात होते, मी ऑलरेडी फिलअप करून घेतलेले आहे. तर इथे आपल्याला इंग्लिश अल्फाबेट्स लिहा म्हणलेलं आहे. इंग्लिश अल्फाबेट्स म्हणजेच काय, ए टू झेड. ते सुद्धा कशात लिहायचं आहे आपल्याला? इथे कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचं आहे. तर मी ऑलरेडी इथे लिहून घेतलेलं आहे ए टू झेड. The orders of letters on a keyboard is different from the orders of alphabet. अल्फाबेट मध्ये जे आपण ए टू झेड लिहितो ते आपण सिक्वेन्स नुसार लिहितो. ए आफ्टर बी लिहिणार, बी आफ्टर सी, सी आफ्टर डी, ई, एफ असं करत करत आपण टिल झेड पर्यंत हे अल्फाबेट्स आपल्या बुक्स मध्ये लिहितो. पण जे कीबोर्ड्सवर जे काही कीज असणार आहेत किंवा जे ऑर्डर्स ऑफ लेटर्स असणार आहेत ते ए टू झेड प्रमाणे नसणार आहेत. तर डिफरंट फॉर्म ऑफ असणार आहे. की बोर्ड इज अ डिफरंट फ्रॉम द ऑर्डर ऑफ अल्फाबेट. अल्फाबेट मध्ये जसा ऑर्डर असणार आहे तसं ऑर्डर येथे कीबोर्ड मध्ये नसणार आहे. तर येथे आपल्याला कीबोर्ड दाखवण्यात आलेला आहे. तर फर्स्ट रॉ म्हणलेला आहे. फर्स्ट रांगेमध्ये, रॉ म्हणजेच काय, रांग. फर्स्ट रॉ मध्ये कुठले कुठले लेटर्स आहेत येथे दाखवण्यात आलेला आहे. पहा, क्यू, डब्ल्यू, ई, आर, टी, वाय, यू, आय, ओ, पी. तर हे फर्स्ट रॉ मधले कॅपिटल लेटर्स आहेत, अल्फाबेट लेटर्स आहेत. तर सेकंड रॉ मध्ये, सेकंड रांगेमध्ये, दुसऱ्या रांगेमध्ये आपल्याला इथं ए, एस, डी, एफ,
G H J K L and थर्ड रॉ मध्ये Z X C V B N M हे लेटर्स येथे देण्यात आलेलं आहे. तर टोटल कीबोर्ड्सवर अल्फाबेटची 3 रॉज येथे देण्यात आलेलं आहे. द फर्स्ट रॉ हॅज दिस लेटर. तर फर्स्ट रॉ खाली आपल्याला पुन्हा लिहून दाखवण्यात आलेला आहे. पहा, Q W E R T Y U I O P हा फर्स्ट रॉ इथे आपल्याला खाली देण्यात आलेला आहे. चूज द लेटर फ्रॉम द फर्स्ट रॉ टू कम्प्लीट दिस वर्ड्स. तर आपल्याला फर्स्ट रॉ देण्यात आलेला आहे, तर त्या फर्स्ट रॉ मधले असे काही लेटर्स चूज करायचे आहेत जेणेकरून इथले जे वर्ड्स आहेत ते काय होतील, कम्प्लीट होतील. तर आपल्याला बाजूला पिक्चर सुद्धा देण्यात आलेले आहेत. पहा, तर क्वीन हा वर्ड कम्प्लीट होण्यासाठी आपल्याला फर्स्ट रॉ मधून काय यूज करावं लागणार आहे, तर यू यूज करावं लागणार आहे. तर इथं यू लिहून घेईल. त्यानंतर आपल्याला डबल ई येथे लिहून घ्यावं लागणार आहे. तर अशा प्रकारे क्वीन हा वर्ड येथे तयार होईल. तर सेकंड पिक्चर आहे, वॉच आहे. वॉच साठी फर्स्ट लेटर येणार आहे डब्ल्यू, जो फर्स्ट रॉ मध्येच आहे. तर इथे आपण डब्ल्यू लिहून घेऊया. आणि WAT, तर इथे काय येईल, टी हा लेटर येईल, तो सुद्धा फर्स्ट रॉ मध्येच आहे. तर इथे आपण टी लिहून घेऊया. त्याचप्रमाणे पेन्सिल लिहिण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे PENC, त्याने दिलेला आहे ऑलरेडी. तर इथे आपल्याला लागेल आय, तर इथे आपण आय लेटर लिहून घेऊया. हे सगळे आपण फर्स्ट रॉ मधूनच लिहून घेत आहोत. तर लास्ट वन पिक्चर दाखवण्यात आलेला आहे रॅट. तर रॅट हा वर्ड कम्प्लीट होण्यासाठी आपल्याला लागणार आहे RAT. तर अशा प्रकारे फर्स्ट रॉ चा वापर करून आपण येथे पिक्चर्स वरून वर्ड्स कम्प्लीट करून घेऊ शकतो. जसा फर्स्ट रॉ देण्यात आलेला होता तसाच येथे सेकंड रॉ सुद्धा देण्यात आलेला आहे. पहा, द सेकंड रॉ हॅज दिस लेटर. तर सेकंड रॉ मध्ये कुठले लेटर्स आहेत इथे दाखवण्यात आलेला आहे. पहा, ASDFGHJKL. तर हे सेकंड रॉ मध्ये येईल. चूज लेटर्स फ्रॉम द सेकंड रॉ टू कम्प्लीट दिस वर्ड. तर खाली काही आपल्याला लेटर्स कम्प्लीट करायला सांगितलेले आहेत. चूज लेटर करायचं आहे आपल्याला. सेकंड रॉ मधून लेटर चूज करून हे काय करायचे आहेत, वर्ड्स कम्प्लीट करायचे आहेत. तर पझल टाइप देण्यात आलेला आहे. काय सांगण्यात आलेलं आहे पहा इथं, वी ईट दिस. आपण हे खातो असं म्हणलेलं आहे. ईट म्हणजेच खाणे, दिस म्हणजेच हे. आपण काय खातो, आपण अन्न खातो. तर अन्नाला इंग्लिशमध्ये फूड असे म्हणतात. तर फूड हा वर्ड इथे कम्प्लीट होण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे F. तर इथे F लिहून घेऊया. ऑलरेडी O देण्यात आलेला आहे, तर लास्टला येईल D. तर अशा प्रकारे फूड हा वर्ड येथे कम्प्लीट झालेला आहे. तर सेकंड वन पझल आहे, अनदर वर्ड फॉर सी. तर सी म्हणजेच काय, पाहणे. सी म्हणजेच काय, पाहणे. चा दुसरा मीनिंग काय होईल, दुसरा वर्ड काय असेल, सी साठी दुसरा शब्द आपण काय वापरू शकतो इंग्लिशमध्ये, असे इथे विचारण्यात आलेलं आहे. तर सी साठी आपण लुक हा वर्ड इथे यूज करू शकतो. लुक हा वर्ड लिहिण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे यल. तर इथे यल लिहून घेऊया. आणि के पाहिजे आहे, तर इथे के लिहून घेऊया. तर अशा प्रकारे लुक हा वर्ड इथे तयार झालेला आहे. द थर्ड रॉ हॅज दीज लेटर्स. तर थर्ड रॉ मध्ये कोणकोणते लेटर्स आहेत इथे आपल्याला खाली दाखवण्यात आलेलं आहे. ZXCVBNM. तर हे थर्ड रॉ मधील सगळे लेटर्स आहेत. चूज लेटर फ्रॉम द थर्ड रॉ टू कम्प्लीट दिस वर्ड. तर वर्ड्स इथे कम्प्लीट करायचे आहेत. थर्ड रॉ मधले लेटर्स चूज करून हे वर्ड्स इथे आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं आहे. पझल्स पुन्हा देण्यात आलेला आहे. इट शाइन्स इन द नाईट. रात्री कोण चमकतो, कोण शाईन करतो, इथं सांगण्यात आलेलं आहे. तर रात्री मून शाईन करतो, चंद्र शाईन करतो, चंद्र चमकतो. तर मून हा वर्ड कम्प्लीट होण्यासाठी आपल्याला लागणार आहे यम. तर यम लिहून घेऊया. आणि लास्ट वन येईल यन. तर अशा प्रकारे MOON, मून हा वर्ड येथे तयार झालेला आहे. नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे पहा, अँड ॲनिमल्स विथ स्ट्रिप्स.
असा जो प्राणी आहे, ज्या प्राण्याच्या अंगावर काय आहेत, पट्टे आहेत, काय आहेत, स्ट्रिप्स आहेत, तर तो कोण होईल? झेब्रा होईल. झेब्रा हा वर्ड कंप्लीट करण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे झेड अँड बी पाहिजे आहे. तर अशा प्रकारे इथे आपण झेब्रा हा वर्ड कंप्लीट करून घेऊ शकतो. नंबर कीज. नंबर कीज म्हणजेच काय? अंक. अंकांचे बटन, त्यांनाच नंबर कीज असं म्हटलेलं आहे. सम कीज हॅव नंबर्स ऑन देम. काही कीजवर, काही बटनांवर काय असतात? नंबर्स असतात असं सांगितलेलं आहे. दे आर कॉल्ड नंबर कीज. त्यांनाच आपण नंबर कीज असे म्हणतो. द नंबर्स ऑन द नंबर कीज आर. तर नंबर, कोणकोणते नंबर असतात नंबर कीज वर इथे दाखवण्यात आलेला आहे पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 0. अशा प्रकारे आपल्याला 1 to 0 टोटल नंबर कीज येथे देण्यात आलेले आहेत. When we press a key on the typewriter, we hear a sound. We also see the letters on the paper. जेव्हा आपण टाइपरायटरवर टायपिंग करत असतो, टाइपरायटरवर जेव्हा आपण की प्रेस करत असतो, जसं आपण की प्रेस केलं टाइपरायटरवर, तर तिथं आपल्याला आवाज ऐकू येतं. We hear a sound and we also see the letters on the paper. जसं आपण टाइपरायटरवर की प्रेस केलो, आपल्याला साऊंड ऐकू आलं आणि जसंच की प्रेस केलं तसंच पेपरवर आपल्याला तेथे लेटर सुद्धा दिसून येतात, अक्षर दिसून येतात. When we press the key with A on the keyboard, त्याचप्रमाणे जसं टाइपरायटरवर आपण की प्रेस केलो, त्याचप्रमाणे जेव्हा आपण कीबोर्डवर सुद्धा की प्रेस करतो, ए लेटरचा जेव्हा की प्रेस करतो, आपल्याला स्क्रीनवर, मॉनिटरवर, कम्प्युटरचा जो मॉनिटर असतो, कम्प्युटरचा जो मॉनिटर असतो, त्या मॉनिटरवर आपल्याला ए हा लेटर तेथे दिसून येईल. Write the letters on the keys you will press to write your name. तर येथे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी सांगण्यात आलेली आहे. कीबोर्डवरचे असे की प्रेस करा जेणेकरून तुमचं तेथे नाव लिहिलं जाईल. तर येथे मी एक्झाम्पल म्हणून स्पृहा म्हणून काय करेल? टाईप करेल. तर अशा प्रकारे तुम्ही की प्रेस करून तुमचं नाव येथे लिहून घेऊ शकता. When we press 5 on the keyboard, we see 5 on the screen. जेव्हा तुम्ही कीबोर्डवरचा 5 हा नंबर प्रेस करता, 5 हा नंबर बटन दाबता, तेव्हा तुम्हाला स्क्रीनवर 5 हा नंबर दिसून येईल. Then we press 0 and we see 50 on the screen. 5 हा की प्रेस केल्यानंतर तुम्ही पुन्हा 0 हा की प्रेस केला असाल तर तिथे तुम्हाला 5050 हा नंबर स्क्रीनवर दिसून येईल. राईट what you will see on the screen when you press this key. तर खाली आपल्याला ऍक्टिव्हिटी सांगण्यात आलेली आहे पहा. तर तुम्ही कोणते की प्रेस करणार आहात ते कीज आपल्याला स्क्रीनवर येथे दिसून येणार आहेत. काही नंबर कीज येथे सांगण्यात आलेले आहेत. तर ते नंबर कीज काय करायचे आहेत? आपल्याला प्रेस करायचे आहेत. तर एक्झाम्पल दिलेलं आहे इथं 3. तर मी इथं 3 हा नंबर लिहून घेईल कारण स्क्रीनवर 3 नंबर दिसून येणार आहे. त्याचप्रमाणे 3 and 1 म्हणलेला आहे. तर 3 and 1 मिळून झालेला आहे 31. तर आपल्याला 31 हा स्क्रीनवर दिसून येईल. 9 6 मिळून काय होणार आहे? 96 होणार आहे. तर स्क्रीनवर येईल 96. There are more than 100 keys on a keyboard. तर इथे काय सांगण्यात आलेलं आहे पहा. जो कीबोर्ड आहे त्या कीबोर्डमध्ये 100 कीज पेक्षा जास्त कीज तिथे प्रेझेंट आहेत असं सांगण्यात आलेले आहेत. 100पेक्षा जास्त बटन कीबोर्ड्सवर प्रेझेंट आहेत असं इथे सांगण्यात आलेलं आहे. द लॉंगेस्ट की इज कॉल्ड स्पेस बार. आणि कीबोर्डमध्ये सगळ्यात मोठा जो की आहे, सगळ्यात मोठा जो बटन आहे त्याला स्पेस बार असं म्हटलेलं आहे. तरी इथं आपल्याला खाली दाखवण्यात आलेलं आहे पहा. त्याचं पिक्चर इथे काढून दाखवण्यात आलेलं आहे. याला स्पेस बार असे म्हणतात.
कॅन यू ऑल्सो सी कीज विथ एरोज? तर तुम्ही कीबोर्डवर तुम्हाला एरोजचे की सुद्धा दिसून येणार आहेत का? पहा, या साईडला इथं आपल्याला एरोजचे की दाखवण्यात आलेलं आहे, या साईडला सुद्धा आहे. दे आर कॉल्ड एरो कीज. त्यांनाच आपण येथे एरो कीज असे म्हणतो. ज्या कीवर आपल्याला बाण दिसून येणार आहेत, ज्या कीवर आपल्याला बाण दिसून येणार आहेत, त्यांना येथे एरो कीज असं म्हटलेलं आहे. वी विल लर्न अबाउट ऑल दिस इन द नेक्स्ट क्लास. या एरो कीज बद्दल आपण नेक्स्ट क्लासमध्ये, जेव्हा आपण सेकंड स्टँडर्डला जाऊ तेव्हा त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत, लर्न करणार आहोत. खाली ऍक्टिव्हिटी सांगण्यात आलेली आहे पहा. कलर द अल्फाबेट कीज ग्रीन. जे अल्फाबेट कीज आहेत A to Z, त्या सगळ्यांना आपल्याला ग्रीन कलरनं काय करायचं आहे? कलर करायचं आहे. तर मी ऑलरेडी इथे करून ठेवलेले आहे. कलर द नंबर कीज येलो. जे नंबर कीज आहेत 1 to 0 आणि बाजूला सुद्धा आहेत पहा, त्या सगळ्यांना नंबर कीजला आपल्याला येल्लो कलरनं काय करायचं आहे? कलर करायचं आहे. कलर द लॉंगेस्ट की रेड. जो लॉंगेस्ट की आहे त्याला स्पेस बार असे म्हणतात, तर त्याला रेड कलरनं काय करा म्हटलेलं आहे? कलर करा म्हटलेलं आहे. मी ऑलरेडी येथे करून ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे हा लेसन येथे फिनिश झालेला आहे. तर यामध्ये आपण कीबोर्डचे पार्ट्स, कोणकोणत्या टाईपचे कीज येथे प्रेझेंट्स आहेत, या सगळ्या गोष्टी येथे आपण पाहिलो. समरी देण्यात आलेली आहे पहा. अ कीबोर्ड हॅज मेनी बटन्स ऑन इट, दे आर कॉल्ड कीज. तर कीबोर्ड्सवर भरपूर बटन्स आहेत, तर त्या बटनांना कीज असे म्हणतात असं सांगण्यात आलेलं आहे. सम कीज हॅव लेटर्स ऑन देम, दे आर कॉल्ड अल्फाबेट कीज. काही कीजवर, काही बटनावर लेटर्स आहेत, तर त्यांना आपण अल्फाबेट कीज असे म्हणतो. वी यूज अल्फाबेट कीज टू राईट लेटर्स ऑन स्क्रीन. तर या अल्फाबेटचा वापर आपण स्क्रीनवर लेटर्स लिहिण्यासाठी करतो. सम कीज हॅव नंबर्स ऑन देम, दे आर कॉल्ड नंबर कीज. काही कीजवर नंबर्स आहेत, तर त्यांना येथे नंबर कीज असे म्हणतात. We use number keys to write numbers on the screen. तर येथे आपण नंबर कीजचा वापर नंबर लिहिण्यासाठी करतो, स्क्रीनवर नंबर लिहिण्यासाठी करतो. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे पहा. फर्स्ट वन क्वेश्चन आहे, चूज द राईट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. तर आपल्याला राईट ऑप्शन चूज करून काय करायचं आहे? फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करून घ्यायचं आहे. The buttons on a keyboards are called dash dash. जे कीबोर्ड्सवर बटन्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं असं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर कीज और लॉक्स असं म्हटलेलं आहे. तर लॉक्स हा रॉंग ऑप्शन आहे, तर करेक्ट ऑप्शन आहे कीज. तर कीबोर्डच्या बटन्सला येथे कीज असं म्हटलं जातं, तर करेक्ट ऑप्शन आहे कीज. Keys with the letters on them are called dash dash keys. ज्या कीजवर, ज्या बटनांवर लेटर्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं येथे विचारण्यात आलेलं आहे. ज्यांच्यावर लेटर्स आहेत त्यांना अल्फाबेट कीज असं म्हणतात. नंबर्स असेल तर नंबर कीज म्हटलं जातं, पण इथं आपल्याला लेटर्स म्हटलेले आहेत. लेटर्स म्हणजेच काय? A to Z अल्फाबेट्स, त्यांनाच अल्फाबेट कीज असं म्हणतात. तर करेक्ट ऑप्शन आहे अल्फाबेट कीज. C1 देण्यात आलेला आहे. कीज विथ द नंबर्स ऑन देम आर कॉल्ड डॅश डॅश कीज. ज्या बटनांवर, ज्या कीजवर नंबर्स आहेत त्यांना नंबर कीज असे म्हणतात. तर करेक्ट ऑप्शन आहे नंबर कीज. D1 देण्यात आलेला आहे. देअर आर मोर दॅन अ डॅश डॅश कीज ऑन द कीबोर्ड्स ऑफ अ कम्प्युटर. तर कीबोर्डवर किती कीज आहेत इथं सांगण्यात आलेले आहेत, किती बटन्स आहेत इथं सांगण्यात आलेलं आहे. तर लेसन मध्ये आपल्याला 100 पेक्षा जास्त, 100 पेक्षा जास्त कीज आहेत इथं सांगण्यात आलेलं आहे. पहा, देअर आर मोर दॅन 100 कीज ऑन अ कीबोर्ड. तर करेक्ट ऑप्शन आहे 100. तर इथे आपण 100 लिहून घेऊया.
सेकंड क्वेश्चन देण्यात आलेला आहे, राईट टी फॉर अ ट्रू स्टेटमेंट और एफ फॉर अ फॉल्स स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंटसाठी आपल्याला टी यूज करायचा आहे आणि रॉंग स्टेटमेंटसाठी आपल्याला एफ हा लेटर इथे यूज करायचा आहे. फर्स्ट वन देण्यात आलेला आहे A1, अ कीबोर्ड हॅज अ मेनी लॉक्स. तर कीबोर्ड्सला कीज असतात, लॉक्स नसतात. तर हा स्टेटमेंट आहे रॉंग. तर येथे आपण F लिहून घेऊया. B1 आहे, अल्फाबेट कीज हॅव अ कॅपिटल लेटर्स ऑन देम. अल्फाबेट कीज मध्ये सगळे जे काही लेटर्स आहेत ते सगळे लेटर्स कॅपिटल्स मध्ये आहेत असे सांगण्यात आलेलं आहे. तर हा आहे करेक्ट स्टेटमेंट. तर येथे आपण टी लिहून घेऊया. C1 देण्यात आलेले आहे, द लॉंगेस्ट की ऑन अ कीबोर्ड इज द स्पेस बार. तर इथे आपण लेसन मध्ये पाहिलं, जो लॉंगेस्ट की जो आहे तो लॉंगेस्ट की हा काय म्हणून बोलवला जातो, स्पेस बार म्हणून बोलवला जातो. तर इथे सुद्धा ते सांगण्यात आलेलं आहे, लॉंगेस्ट कीला स्पेस बार असंच म्हणतात. तर हा स्टेटमेंट आहे करेक्ट. तर इथे आपण टी लिहून घेऊया. D1 सांगण्यात आलेला आहे, नंबर कीज हॅव अ नंबर्स फ्रॉम 1 to 100 रिटर्न ऑन देम. तर नंबर कीज वर टोटल 1 to 100 नंबर्स आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. तर हा स्टेटमेंट आहे रॉंग. तर नंबर कीज वर 1 to 0, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि लास्टला आहे 0 एवढेच नंबर आपल्याला कीबोर्ड्स वर देण्यात आलेला आहे. तर हा जो स्टेटमेंट सांगण्यात आलेला आहे तो काय आहे, रॉंग आहे. तर इथं आपण F लिहून घेऊया. E1 सांगण्यात आलेला आहे, द ऑर्डर ऑफ द लेटर्स इन अल्फाबेट कीज इज द सेम ॲज दॅट ऑफ द अल्फाबेट. जसं अल्फाबेट मध्ये A to Z लेटर्स असतात, जसं अल्फाबेट मध्ये A to Z लेटर्स असतात, त्याचप्रमाणे कीबोर्ड्स मध्ये सुद्धा त्यांचं अरेंजमेंट A to Z प्रमाणे आहे का हो? तर नाही. तर आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड रॉ मध्ये पाहिलो, त्यांचं अरेंजमेंट A to Z प्रमाणे नाहीये. तर हा जो स्टेटमेंट इथे सांगण्यात आलेला आहे तो स्टेटमेंट काय आहे, रॉंग आहे. तर याला आपण F हा लेटर लिहून घेणार आहोत. थर्ड वन क्वेश्चन सांगण्यात आलेला आहे, पहा, कम्प्लीट द सेंटेन्सेस. कम्प्लीट द सेंटेन्सेस. फर्स्ट वन देण्यात आलेला आहे, पहा, द कीज विथ द लेटर्स ऑन देम आर कॉल्ड अल्फाबेट कीज बिकॉज डॅश डॅश. ज्या कीजवर लेटर्स आहेत त्यांना अल्फाबेट कीज असे म्हणतात. बिकॉज, कारण. का असं म्हणतात येथे विचारण्यात आलेलं आहे. कारण जे काही अल्फाबेट कीज आहेत ते कशापासून तयार झालेले आहेत, इंग्लिश अल्फाबेट्स पासून तयार झालेले आहे. तर आन्सर काय येईल, बिकॉज द कीज ऑफ कीबोर्ड्स आर मेड अप ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स. अशा प्रकारे याचं येथे आन्सर येईल. सेकंड वन देण्यात आलेला आहे B1, वी यूज अल्फाबेट कीज टू डॅश डॅश. तर येथे आपण अल्फाबेट कीचा वापर कशासाठी करतो येथे सांगण्यात आलेला आहे. तर आन्सर येईल, वी यूज अल्फाबेट कीज टू राईट लेटर्स ऑन द स्क्रीन. थर्ड वन आहे, वी यूज नंबर कीज टू डॅश डॅश. तर येथे आपण नंबर कीजचा वापर कशासाठी करतो असं विचारण्यात आलेलं आहे. तर करेक्ट आन्सर येईल, वी यूज नंबर कीज टू राईट नंबर्स ऑन द स्क्रीन. D1 देण्यात आलेला आहे, पहा, वेन वी प्रेस द की विथ B ऑन द कीबोर्ड. जेव्हा आपण कीबोर्डवर B हा लेटर प्रेस करतो तर काय होईल असं सांगण्यात आलेलं आहे. तर आन्सर येईल, वेन वी प्रेस की विथ B ऑन अ कीबोर्ड वी सी B ऑन द स्क्रीन. वी सी B on the screen. We see B on the screen. E1 देण्यात आलेला आहे, when we press keys with the 2 and 5 on the keyboard. कीबोर्डवरचे 2 and 5 हे नंबर की जेव्हा आपण प्रेस केलो तर काय होईल. तर आन्सर येईल, when we press keys with the 2 and 5 on the keyboard we see 25 on the स्क्रीन. अशा प्रकारे येथे याचं आन्सर येईल.
फोर्थ वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा, प्रॅक्टिकल वर्क. ए आहे, सर्कल कीज यू विल प्रेस ऑन द कीबोर्ड टू टाईप ईच वर्ड. तर आपल्याला इथं वर्ड देण्यात आलेला आहे, हेन हा वर्ड देण्यात आलेला आहे. हेन हा वर्ड टाईप करण्यासाठी आपल्याला कीबोर्डवरचे कोणते कोणते कीज प्रेस करायचे आहेत, तर इथे आपल्याला त्या लेटर्सना काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे, हेन लिहायचं आहे. तर फर्स्ट लेटर आहे एच, तर एच ला सर्कल करून घेऊया. त्यानंतर ना आहे ई, तर ई ला सर्कल करून घेऊया. आणि दॅट आफ्टर आहे एन, तर एन ला इथे सर्कल करून घेऊया. हे जेव्हा कीज आपण प्रेस करतो तेव्हा इथे आपल्याला हेन हा वर्ड दिसून येईल. सेकंड वन आहे पॉन्ड. पॉन्ड हा वर्ड टाईप करण्यासाठी आपल्याला पी हा की प्रेस करायचा आहे, दॅट आफ्टर ओ प्रेस करायचा आहे, एन प्रेस करायचा आहे आणि लास्ट आहे डी. अशा प्रकारे पॉन्ड हा वर्ड येथे तयार होईल. B1 ऍक्टिव्हिटी आहे, राईट द नंबर्स ऑन द कीज यू विल प्रेस टू गेट दीज नंबर. तर इथे आपल्याला हा नंबर लिहायचा आहे स्क्रीनवर, 45 हा नंबर लिहायचा आहे. तर कुठला की प्रेस केल्यावर हा नंबर येथे तयार होईल इथे सांगण्यात आलेलं आहे. जे काही नंबर्स कीवर नंबर्स आहेत ते 1 to 0 आहेत. काय आहेत? 1 to 0 आहेत. तर हा नंबर कुठे येईल इथे आपल्याला काउंट करून घ्यायचा आहे. फर्स्ट आहे 1 2 3 4, तर इथे 4 हा नंबर येईल. 4 आफ्टर येईल 5, तर इथे आपण 4 and 5 हा नंबर लिहून घेतलेलो आहोत. दॅट आफ्टर 2005 किंवा 2005 हा नंबर लिहायचा आहे स्क्रीनवर. तर हा लिहिण्यासाठी आपल्याला कोणकोणते कीज प्रेस करायचे आहेत ते आपण पाहून घेऊया. 1 2, तर इथे 2 आहे आणि जो 0 आहे तो एकदम शेवटी येईल, कारण नंबर कीज मध्ये जो 0 आहे तो लास्टलाच आहे. तर 0 इथे लास्टला लिहून घेतले मी. 2 नंतर येणार 3 4 5, तर 5 इथं बसेल. लास्टला जो 5 आहे तो 5 इथे लिहून घेऊया. दॅट आफ्टर हा नंबर आपल्याला टाईप करायचा आहे, खूप मोठा आहे नंबर. तर टाईप करण्यासाठी आपल्याला कोणकोणते नंबर्स लागणार आहेत ते आपण पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे 2, तर 1 2 2 इथं बसलेला आहे. दॅट आफ्टर आहे 7 1 2 3 4 5 6 7, तर 7 वर बसेल हा 7 नंबर. 0 आहे तर 0 शेवटी येईल. 1 हा फर्स्ट नंबरला येईल. 6 म्हणलेला आहे, 6 हा 7च्या बिफोर येईल. 2 ऑलरेडी लिहून घेतलेले आहोत, तर 2 एकदाच लिहून घ्यायचा आहे, रिपीट करायचा नाही. आणि लास्ट वन आहे 9, तर 9 हा नंबर येथे येईल. अशा प्रकारे आपल्याला कीज वरचे नंबर येथे आपल्याला नंबर कीजचे नंबर लिहून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 4 द कीबोर्ड हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.